ताराबाई पार्क येथून 24 ट्रक स्क्रॅप व 22.5 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते उमेश वडर यांनी स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत। गेले 4 दिवस ते लाक्षणिक उपोषण करत असून विद्युत वितरण कंपनीने उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले। मात्र वडर यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे। पाहूयात ते काय म्हणाले। त्या वेगळ्याच निविदा काढल्यात, पण कळस याचा म्हणजे 22.5 कोटीच्या रकमेमध्ये देखील प्रत्येक निविदेमध्ये त्याच बनावट कामगारांच्या पदांची नावे दाखवून पुन्हा पुन्हा 30 ठेकेदारांना बिले अदा केलेले आहेत। ह्या सगळ्याचा जाब आम्हाला ग्राहक म्हणून आणि आम्हाला जनता म्हणून मिळालाच पाहिजे। आणि ही सर्व माहिती अधिकारातून मिळालेली आहे, ही अशीच मिळालेली नाही, सबळ पुरावे आहेत। यांच्याशी गेली 7 महिने मी पाठपुरावा करतोय, मी यांना ईमेल केलेले आहेत, मी यांच्यासोबत पोस्टाने व्यवहार केलेला आहे, सगळे पुरावे यांच्याकडे जमा केलेले आहेत, तरी देखील शासन या कामात चालढकल करते। याचा जबाब शासनाला दिलाच पाहिजे। कारण जर ग्राहकाची एखाद्या महिन्याची जर वीज बिल त्याचं जर थकलं तर हीच महावितरणची कंपनी सगळ्या लोकांना घेऊन येऊन म्हणते नोटीस काढतो, नाहीतर पैसे द्या, नाहीतर बिल कट करतो, कनेक्शन कट करतो, बिल भरा। जर आमचं जर तुम्ही बिल भरलं नाही तर कनेक्शन कट करताय, तर मग 22.5 कोटीचा जो घोटाळा झालाय या बाबतीचं त्यांच्या नोकऱ्यांचं कनेक्शन कधी कट करणार तुम्ही, हे आम्हाला सांगितलं गेलं पाहिजे। 7 महिने झालं एकाही प्रश्नाला माझ्या मेलला प्रत्येक प्रश्न जो केलाय त्याला उत्तर देत नाही। याचा गौड बंगाल आम्ही समजायचा काय? बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।